नमस्कार, माझे नाव पायल राजू सूर्यवंशी. मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल मुंगळा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. नमस्कार, माझे नाव नंदिनी बबन जगताप. मी आता 8वी वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल मुंगळा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. आज आम्ही ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी घ्यावयाची काळजी व शिक्षणाची भूमिका या विषयावर बोलणार आहोत. त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता. स्वच्छता म्हणजे स्वच्छ सॅनिटरी पॅड 4 किंवा 6 तासांनी पॅड बदलताना हात साबण किंवा हँडवॉशने धुणे हे आवश्यक आहे. वापरलेले पॅड स्वच्छ झाकण असलेल्या कचऱ्यापैकी पेटी टाकणे व इतर ते जनावरांपाशी जाऊ नये अशा ठिकाणी टाकणे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीमध्ये वस्त्र आणि कपडे कसे वापरायचे. वस्त्र आणि कपडे आरामदायी, श्वसन क्षमता, कॉटन, सुतीचे कपडे परिधान करावे. अंतवस्त्रे दररोज बदलणे. आहारामध्ये पाणी पुरेसे पिणे. लोहयुक्त अन्न, पालक, मेथी, बीट, गूळ, तिळाची लाडू, अति तळक, अति खारट पदार्थ टाळणे यासारखे. प्रत्येक पॉइंटला मासिक पाळी हे शब्द मासिक पाळीमध्ये शारीरिक क्रिया कशा असाव्यात. हलके व्यायाम, वॉक, योगासारखे. कॅट कॉ ब्रॅडिक चिल्ड पोज वेदना कमी करतात. संपूर्ण विश्रांती आवश्यक असल्यास आराम घेणे हे सर्व जबाबदाऱ्या आवश्यक असतात. मासिक पाळीमध्ये मानवी स्वास्थ्य ही आजारपण नाही, ही जाणीव पक्की करणे. चिंता, लाज, अपरदभाव टाकणे. वेदना आत्मधिक असल्यास पालक व डॉक्टराकडे बोलणे आवश्यक आहे. मासिक पाळीमध्ये शिक्षणाची भूमिका. योग्य शिक्षक 5वी-6वी पासून सजीव आणि वैज्ञानिक माहिती देणे. मासिक पाळी काय येते याची शरीरस्थायी स्पष्टीकरण लाज किंवा अंधश्रद्धा दूर करणे. रक्त म्हणजे अस्वच्छ अन्न, स्पर्श नको, बाहेर जाऊ नये इत्यादी अंधश्रद्धा नाकारणे या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला घेणे आवश्यक असते व याची पूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागते. स्वाभाविक जैविक प्रक्रिया म्हणून स्वीकार वाढवणे. गोपनीयता व आधार. विद्यार्थ्यांना वेदना किंवा त्रास असल्यास तिला बसू देणे. विश्रांती मुभा देणे. आपला टिंगल शीळ सोडणे इत्यादी बाबीवर शून्य सहनशीलता. मासिक पाळीमध्ये सुविधा उपलब्ध करणे. शाळेत पॅड उपलब्ध असावेत. स्वच्छ शौचालय, हँडवॉशने हात धुवावेत. पॅड हे दिवसामधून 3 वेळेस तर बदललाच पाहिजे. स्वच्छ शौचालय, पाण्याची सुविधा असावी, पाणी भरपूर पियावे. कचरापेटी व डिस्पोजल व्यवस्थापन असावे. मासिक पाळीमध्ये पालकांशी समन्वय. पालक स्वभावे या विषयावर चर्चा कमी. रक्तक्षय मासिक पाळी हा स्त्री शरीराच्या नैसर्गिक जीव चक्र आहे. स्वच्छता, पोषण, योग्य माहिती आणि आदर मिळाला तर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व कोणताही संकोच न बाळगता शाळेतील जीवन ती स्वच्छ मोकळ्यापणे जगू शकते. शिक्षण हे फक्त शिक्षणाचे नसून तर सुरक्षित, वैज्ञानिक व मानवी वातावरण तयार करणारे चेंज लीडर बनू शकतात. आणि ग्रामीण भागातील मुलींची शाळेत होणारी गळती थांबवून मुलींना शिक्षणाचा मूळ प्रवाह कायम ठेवू शकतात.